आणि चॉकलेट रंगाची लांगच बहाल केलेला हा सिकंदर लढतोय कसा बघा. तगडी कुस्ती 2 नंबरची आणि तितक्याच तोडाचा रोहित कुमार चंद्ररूप आखाडा आणि पंच म्हणून घनश्याम माळे जुना पैलवान ओपरीचा हुकमेचा डाव करणारा घनश्याम माळे तिथं पंच म्हणून लाभलेला आहे. आणि सिकंदर विरुद्ध रोहित 2 हल्ले जोरात झाले आणि लपेट करून ताबा घेतला तो सिकंदर. बघा महाराष्ट्रातल्या टॉप 10 मध्ये पोरगा आज नाव नोंदवलेलं आहे. माऊले जमदाराचं त्याला मार्गदर्शन आहे. विश्वास हरवल्याचा पट्टा येतो असा सिकंदर सलामीला लपेट डाव केला आणि ताबा घेतला त्या रोहित कुमारवर, चंद्ररूप आखाड्याच्या रोहित. आणि घुसला पण खालोटाचा आटोकात प्रयत्न करताना आता टाळ्या पाहिजेत की जरा खाल्ला बोलायला आता तरी टाळ्या वाजवा. रोहित म्हणूनच वाचला बरं का नाही. तिथं घोटण्यामध्ये निकाल होता आणि घोटणा म्हणले की आम्हाला आठवण येते दादू मामा चौगलेंची, आजचा पैलवान असलम गाजीची, त्यांची घुटना डावाची खेचत होती. त्या पैलवानांची आठवण करून दिला सिकंदर शेखनं. आणि परत समोरासमोर कुस्तीला प्रारंभ झालेला आहे. डोक्यातील विचार न पैलवान लढा लागले आहे. ताकदीचा अंदाज घेऊन झालेला पंजाची आणि परत लपेट खॅसियत म्हणतात बघा. खॅसियत एकेकाची खॅसियत असते. सुरुवातीला बी हाच डाव केला आणि ताबा घेतला आणि आता बी लपेट करून ताबा घेतला. बारकाईनं कुस्ती बघा. ते कुस्त्या पाहण्याची दर्दी असतील त्यांना कळतंय. खॅसियत म्हणतात, मास्टर की म्हणतात त्याला. जगजत्ता कामाची खॅसियत होती आकडी. आकडी आडावर पोरांच्या हिसकोला लढवला आणि जगबे कोई बी लढव म्हणला तो जगजत्ता कामा झाला. त्याची डावाची खॅसियत होती आकडी आणि त्याच डावाची लपेट डावाची पोझिशन करतोय. वारंवार लपेट मारायचा प्रयत्न करतोय. तोच तो गंगावेचा सराव करणारा सिकंदर से नावाला नेर नसता जलसी कुस्ती करायची आहे असा सिकंदर से बैठ्या स्थितीमध्ये पूर्णपणे कंट्रोल मिळवला प्रतिस्पर्ध्यावर आणि खालून उठायचा प्रयत्न करतोय तो चंद्ररूप आखाड्याचा रोहित कुमार. आणि तिथं दाबाचा फिरतो राहायचा नेताजी वस्तात फिरता आणि एकटा बैठ्या स्थितीमध्ये